श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्धुरोऽधनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरवणीर्व्यतमसा रासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारदोला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर साईनाथ महाराज की जय। आपण साई सच्चरिताचं चिंतन करतो। हेमाड पंत रचित साई सच्चरित। आज आपला म्हणजे काल 50वा अध्याय सुरू होता, तोच आपण आता पुढे सुरू ठेवतोय। ओवी क्रमांक आहे 104, अध्याय 50, ओवी क्रमांक 104। श्री गणेशाय नमः। एका ब्रह्मज्ञाना समान नाही पवित्र त्रिजगी आन, त्याच्याच उपदेशा अत्यंतवान, त्यावीण जीवन निष्फळ। एका ब्रह्मज्ञानाशिवाय दुसरं ज्ञान व्यर्थ आहे। आत्मज्ञान नसेल तर बाकी सगळी ज्ञान त्यापेक्षा कमी आहे। म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय असेल तर आत्मज्ञान, जाणणे आपणास आपण या नाव ज्ञान, ते ब्रह्मज्ञान। आपणच ब्रह्म आहे हे जाणणं, याला ज्ञान म्हटलेलं आहे। एका ब्रह्मज्ञाना समान नाही पवित्र जगी त्रिजज्ञान, त्याच्याच उपदेशात्यंतवान, त्यावीर्ण जीवन निष्फळ। बुद्ध्यादिकांचा चेष्टा विषय ब्रह्म हे असते ऐसे कार्य, तरी एखादे तरी इंद्रिय ते हे होयसे दाखविते। म्हणाले ब्रह्म अशी काही एक वस्तू आहे का की जी बोटाने दाखवता येईल की ह्याला ब्रह्म म्हणता येईल? बुद्ध्यादिकांचा चेष्टा विषय ब्रह्म हे असते कार्य, तरी एखादे तरी इंद्रिय ते हे होयसे दाखविते। ब्रह्मतत्व बुद्ध्याग्राहे, बुद्धिग्राह्यम अतींद्रिय ग्राहे, ऐसे स्मृती गरजेत आहे, श्रुतीस ते नाही संमत। बुद्ध्यादिकांचा झाल्या भावग्रहण, कारणीच झाले व्हावा, मग ब्रह्माचा स्थितो भाव उरला न ठाव मानावया। कर्ण गोचर जे जे काही ते ते आहे, इतर नाही, हे तो सर्वत्र प्रसिद्ध पाही, ब्रह्म कदाही असता नाही। काही लोकांचं म्हणणं असं की जे दृष्टीला दिसतं तेच खरं, जे दृष्टीला दिसत नाही ते खरं नाही, असं काहींचा समज असतो। आम्हाला दाखवा कुठे। त्यांना जर असं सांगितलं की दाखवा, लहान मुलाने सांगितलं आईला, आई मला भूक लागली आहे, आणि आईने जर मुलाला विचारलं कुठं लागली दाखव, दाखवता येईल का? आपल्याला भूक लागली आहे आणि समोरच्याने आपल्याला विचारलं हा तुम्हाला भूक लागली, कुठं लागली दाखवा, ती काही जखम आहे की दाखवायची किंवा हे का मला इथे जखम झाली नाहीये। भूक लागली हे अनुभवाने कळतं। समोरच्या माणसाला जेव्हा भूक लागेल त्यावेळेला ते कळेल की आपल्याला भूक लागते। तसं ब्रह्म ही अनुभवण्याची गोष्ट आहे, ती दाखवण्याची गोष्ट नाही आहे। कर्ण गोचर जे जे काही, म्हणजे इंद्रियाला गोचर, इंद्रियाला दिसेल, म्हणजे सुगंध आहे तो नाकाने अनुभवता येतो, शब्द आहेत ते कानाने जाणता येतात, रूप आहे ते डोळ्याने पाहता येतं, डोळे नसले तरी स्पर्शाने कळतं की हा कोणती व्यक्ती आली, काय आली, म्हणजे ओळखीची व्यक्ती आली असेल तर तिच्या स्पर्शाने आपल्याला कळतं की हा हात कोणाचा आहे। म्हणजे आपण बसतो, लहान मुलं काही वेळेला पटकीन येऊन डोळे झाकतात, हां कोण आहे ओळखा, मग आपण स्पर्शावरून ओळखतो कोण आहे। म्हणजे काही गोष्टी स्पर्शाला गोचर आहेत। आता रसस्वाद घ्यायचा, आंब्याचा रस गोड आहे का, अजून आंबा पिकलेला नाही म्हणजे आंबट आहे, हे कसं कळणार?
जिभेला कळतात. म्हणजे काही गोष्टी या गोचर आहेत, म्हणजे कळतात. कोणाला जिभेला रसस्वाद कळतो, नाकाला सुगंध दुर्गंध कळतो, कानाला शब्द कळतात, ते मृदू आहेत का कठोर आहेत ते कळतं. मनुष्य गोड शब्दात बोलतोय का रागवून बोलतोय कळतं. म्हणजे शब्द हे कानाने कळतात. आणि म्हणजे गोचर एखादे रूप आहे तर आपल्याला या दृष्टीने कळतं. म्हणजे काही गोष्टी ह्या आपल्याला अनुभवाने कळणाऱ्या आहेत, म्हणजे या इंद्रिय गोचर आहेत, म्हणजे इंद्रियाने कळणारे आहेत. आणि ब्रह्म ही इंद्रियातीत असल्यामुळे ते इंद्रियाला गोचर होत नाही, म्हणजे इंद्रियाला दिसत नाही, ते अनुभवाच लागतात. कर्ण गोचर जे जे काही ते ते आहे, इतर नाही. हे तो सर्वत्र प्रसिद्ध आहे. ब्रह्म कदाही असता नाही. ऐसा होईल याचा अर्थ परी तेने होईल अनर्थ. सूक्ष्मतार्थम्य परार्थ बुद्धी सत निरंतरम होईना का तिचाही प्रलय तेथेही वसे प्रथम सत्प्रलय आत्माविश्वाचे मूळ निसंशय अस्तित्वनिष्ठ वलय सर्व. काही गोष्टी तर्काने जाण्याच्या असतात. समोर डोंगरावरती पलीकडे धूर निघतोय, म्हणजे तिथे काहीतरी अग्नी पेटलेला आहे. हे जरी आपल्याला तिथे डोंगराच्या पलीकडे आहे, तिथे काय आहे आपल्याला दिसत नसेल तर धुरावरनं अनुमान करू शकतो आपण. ऐसा होईल याचा अर्थ पर्यतेने होईल अनर्थ. सूक्ष्मतार्थम्य परार्थ बुद्धी सत्केंद्र होईना का तिच्याही प्रलय तेथेही वसे सत्प्रत्यय आत्माविश्वाचे मूळ निसंशय अस्तित्वनिष्ठ वलय सर्व. हे ब्रह्म हे सर्वाचं मूळ आहे, त्याच्यापासून सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. खडा मारता घटावरती आकार विलय खापऱ्या उडती घटाकारा जरी निवृत्ती खापऱ्या अनुवृत्ती दर्शक जरी घटाकार्याचा ध्वंस घटास्तित्वाचा नाही नाश खापऱ्या कारण अनुवृत्तीस कार्यास्तित्वांश तेने प्रेम. समजा एक मडकं आहे छोटंसं, त्याला दगड मारला तर मडक्याचा आकार नाहीसा होईल, पण खापरं तर तशीच आहेत ना. जरी घटकाचा ध्वंस घटास्तित्वास नाही नाश खापऱ्या कारणानुवृत्तीचा कार्यास्तित्वांश तेने परे शून्यात्वी ज्याचे पर्यावसना ऐसे न केव्हाही कार्य प्रविलापना अस्तित्वनिष्ठ लय हे प्रमाण सत्प्रत्यय लीन सद्बुद्धी सर्व तीर्थे व्रते पावना पावना होणे पावन्यान त्यात ब्रह्मज्ञाना वाचून भजन पूजन निरर्थक. सर्व तीर्थ पवित्र आहेत, व्रत पवित्र आहेत, पण ब्रह्मज्ञाना वाचून सर्व निरर्थक आहे. अविद्येने चित्त मलिन त्या चित्ताचे मलक्षालन नाही. ईश्वर भक्ती वाचून भक्तिविण ज्ञान उपजेना. अज्ञानामुळे चित्त मलिन झालेलं आहे. जसं एक मुलगा काय म्हणतोय, आई आरशामध्ये माझा चेहरा दिसत नाही. आरशामध्ये माझा वास्तविक आरशात चेहरा दिसायला पाहिजे का नाही, पण मुलगा म्हणतो आई मला आरशामध्ये माझा चेहरा दिसत नाही. मग आईने येऊन पाहिलं की याने काय केलं होतं, बरेच दिवसापूर्वीचा जुना आरसा काढला होता, त्याच्यावर खूप धूळ साचलेली होती. मग आईने ती सगळी धूळ पुसून काढल्यानंतर त्याला चेहरा दिसायला लागला. चेहरा कुठे गेला होता का, गेलेला नाही, पण तो दिसत नव्हता. कशामुळे, त्या आरशावर साचलेल्या धुळीमुळे दिसत नव्हता. तसं अज्ञानाचं आवरण असल्यामुळे ब्रह्म दिसत नाहीये, म्हणजे जाणवत नाहीये. सर्व तीर्थे व्रते पावन अविद्येने चित्तमलिनता या चित्ताचे मलक्षालन नाही भक्ती वाचून. असं अविद्यारूपाने भरलेलं मन ते स्वच्छ करायचं असेल, चित्त शुद्ध करायचं असेल तर भजनाशिवाय इलाज नाही, देवाच्या उपासनेशिवाय इलाज नाही. श्रवण मनन चिंतन निजी ध्यास याशिवाय उपाय नाही. याने काय होतं, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होतील, चित्त शुद्ध होतं. भक्तीने चित्त शुद्ध होतं आणि भक्तीशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणून आधी अज्ञान जाणत याचा बोध याचे निर्माण होता होईल. तद्विध्वंस निरसन तद्वंद्व निरसन भक्तीचं प्रमाण तया ते.
तद्बंध निरसन भक्तीचं प्रमाण तया ते. म्हणून आधी अज्ञान काय ते जाणायचंय. अज्ञान काय हे कळलं की ते अज्ञान घालवलं की ज्ञान शिल्लक आहे. पायाळाचे डोळांजन पडता देखे भूमिगत धन तेवी भक्तीचे होता मन. अज्ञान निरसन ज्ञानोदय ज्ञान तेची स्वरूप प्राप्ती तया मूळ अज्ञान निवृत्ती घडल्यावर ईशभक्ती मायेची शक्ती आणि वार. अज्ञान गेल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. ज्ञानाज्ञानाची भेसळ अज्ञान वेचून काढावी निखळ खडे टाकून घ्यावे तांदूळ आधनी निवळ वैरावया. ज्ञान आणि अज्ञानाची भेसळ जशी झाली जशी तांदळामुळे खडे आहेत. आता तांदूळ जर शिजवायला टाकायचं असेल आधी त्यातले खडे बाजूला काढावे लागतात. तसं ज्ञान आणि अज्ञानाची भेसळ झालेली असल्यामुळे अज्ञान काढून टाकावं लागतं म्हणजे ज्ञान शिल्लक राहतं. भूती भगवंत ठाई ठाई ज्ञान यज्ञादी उपासनाही विश्वतोमुख कृष्णा जो पाहे अज्ञान जाही ज्ञानास्तव. परमात्मा सर्वत्र भरलेला आहे पण आम्हाला तो दिसत नाही कारण आम्ही त्याच्या बाह्यवेशावर जातो. संत चोखामेळ्याचा अभंग फार सुंदर आहे. उसडोंगा परी रसनो हे डोंगा काय भुल्लासची वरलिया रंगा. आम्ही वरच्या रंगाला भुलून जातो. अंतरंग पाहत नाही. आतमध्ये भरलेला परमात्मा पाहत नाही. वरच्या बाह्यवेशाकडेच आमचं लक्ष असतं. भूती भगवंत ठाई ठाई ज्ञान यज्ञादी उपासना हे विश्वतोमुख कृष्णा जो पाही अज्ञान जाही ज्ञानास्तव. विश्वतोमुख परमात्मा हा प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे. कुणाच्याही मुखात 2 घास गेले तर ते भगवंताला पोचले अशी आपली भावना झाली पाहिजे. मी कुणाच्याही मुखात 2 घास घालीन तर ते त्या परमात्म्याला जाऊन पोचते. का कुणाच्याही मुखात घातलं तर त्याला कसं मिळेल अशी एखाद्याच्या मनात शंका येईल. पण भगवंताने सांगितलं मी कुठं आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. मी प्रत्येक प्राणिमात्राच्या मध्ये अग्निरूपाने वास करतोय. कुठे जठरामध्ये. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. प्राण अपान व्यान उदान या वायू आहेत हे शरीरातले. प्राणायन महा अपानायन महा व्यानायन महा उदानायन महा समानायन महा ब्रह्मणायन महा हे म्हणजे प्राणवायू आणि बाकीचे उपवायू आहेत ते त्या प्रत्येकाकडे काही कामं नेऊन दिली त्याला म्हणून त्याला प्राण अपान व्यान उदान समान असं म्हणले. म्हणजे या पंचप्राणाने मी काय करतो की त्या अन्न जे म्हणजे अन्न म्हणजे सुद्धा मीच आहे म्हणाले. अन्नम ब्रह्मेति ऐसी उक्ती उपनिषदा ठाई असे. अन्नही तोच आहे आणि खाणाराही तोच आहे पचवणाराही तोच आहे. म्हणजे कुणाच्याही मुखामध्ये अन्न गेलं कुत्र मांजर किडा मुंगी कुणी असो त्याच्या मुखामध्ये गेलेलं अन्न ह्या भगवंताच्या मुखामध्ये जातं. हा भाव जोपर्यंत आपला जागृत होत नाही कारण त्याशिवाय तो सर्वत्र भरलेला परमात्मा आपल्याला कळणारच नाही. तो प्रत्येकाच्या हम वैश्वानरो भूत्वा प्राणिना. बघा प्राणिनां देहमाश्रित असं म्हणलंय. प्राणिमात्रांच्या यच्चे यावत प्राणिमात्रांच्या मध्ये जठरामध्ये मी अग्निरूपाने वास करतो असं परमात्मा म्हणतो. म्हणजे कुणाच्याही मुखामध्ये गेलेलं अन्न त्या भगवंताच्या मुखामध्ये जातं. हा आपला भाव दृढ झाला पाहिजे. प्राणिनां देहमाश्रित असं म्हटलं. त्याने असं म्हटलंय का की मी मनुष्यामध्येच अन्न दिलं तर मला मिळेल असं म्हटलेलं नाही. मग फक्त मनुष्यामध्ये पुरुषाच्या मुखात गेलं तर मला मिळेल असं म्हणलंय का. स्त्रीच्या मुखात गेलं तर मला मिळेल असं म्हटलंय का नाही. नपुसकाच्या मुखात गेलं तर मला मिळेल असं म्हणलंय का. म्हणजे मनुष्य देहाला दिलेलं तरच मला मिळेल असं आहे का नाही म्हणाले. याच्या मुंगीपासून किडा मुंगीपासून सर्वांना कुणाच्याही मुखामध्ये अन्न गेलं तरी ते मलाच मिळालं आहे असा भाव आपल्या मनामध्ये दृढ पाहिजे. म्हणून त्याला विश्वतो मुख म्हटलंय. ह्या विश्वाचं मुख आहे तो
कुणाच्याही मुखाने तो अन्न ग्रहण करतो. म्हणून अन्नदान करताना जाती पातीचा, ज्ञानी अज्ञानीचा, श्रीमंत गरिबाचा असा विचार करायचा नसतो. अन्न हे सर्वांना द्यावं, त्याच्यामध्ये तो कोण आहे याचा विचार करायचा नाही म्हणून सांगितलंय. अन्न सर्वांना द्यावं. अन्नाला अधिकारी कोण? सर्व. आता ज्ञानयज्ञाचे स्वरूप अहम ब्रह्मास्मी येथील यूप पंचमहाभूते यज्ञमंडप जीवेश्वर भेद पशुते. अहम ब्रह्मस्मी हा मुख्य त्यातला भाग आहे. मीच ब्रह्म आहे हा त्यातला मुख्य भाग आहे. पंचमहाभूत म्हणजे यज्ञमंडप आहे आणि जीव आणि ईश्वर याच्यामधला भेद हा त्याचा पशु आहे. पंचेंद्रिय पंचप्राण हे जी यज्ञाचे उपाचार भरण मन बुद्धीचा कुंडामोदन प्रदीप्त कारण ज्ञानाग्नीचे. ज्ञानाग्नी प्रदीप्त झाला पाहिजे. यज्ञ करता जीव यजमान करी अज्ञान घृतावधान आत्मानंद रसी निमग्न अवभृत स्नान जीवाकडे. यज्ञ करता कोण आहे? हा इथं जीव आहे. तो अज्ञानाचं घृत अर्पण करतोय आणि आत्मानंद प्राप्त करून घेतोय. अज्ञान गेलं की आत्मानंदाची प्राप्ती. तात्पर्य अज्ञान घृता वाचून कथान प्रगटे अज्ञान होता शना जीवेश्वर भेदा ते जाणून अभेद ज्ञान प्रगटवी. जीव आणि ईश्वर याचा भेद काढून टाकतो आणि अभेद ज्ञान प्रगट होतं. बघा, लाकडामध्ये अग्नी गुप्त रूपाने आहेच. लाकडामध्ये अग्नी गुप्त रूपाने आहे, तसा परमात्मा आपल्यामध्ये सुद्धा आहेच. याची अवतरणामध्ये आता लाकडामध्ये गुप्त असणारा अग्नी, ती लाकडं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. म्हणजे लाकडं आपण काय म्हणले, ती झाडं वेगवेगळ्या प्रकारची. हे कशा झाडं म्हणले, हे चिंचीचं आहे, हे आंब्याचं आहे, हे खैराचं आहे. अशी ती झाडाची वेगवेगळी नावं आहेत. म्हणजेच त्या लाकडाची वेगवेगळी नावं आहेत. नावं जरी त्या झाडांना वेगवेगळी किंवा त्या लाकडाला वेगवेगळी नावं असली, त्याचे आकार जरी वेगवेगळे असले, ते कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत त्यातला अग्नी प्रगट होत नाही तोपर्यंत. एकदा का त्यातला अग्नी प्रगट झाला की तो त्याचं नाम, त्याचे सगळे आकारच मिटवून टाकतो. लाकडावर लाकूड घासलं की त्यातनं अग्नी प्रगट होतो आणि प्रगट झालेला अग्नी त्या लाकडाला पूर्णपणे जाळून अग्निरूपानेच फक्त उरतो. म्हणजे त्या लाकडाला आपलं मूळ स्वरूप, अग्नीचं स्वरूप प्राप्त करून देतो. तसा आतमध्ये असलेला हा जो परमात्मा आहे, परब्रह्म आहे, ज्याच्यामुळे चाले हे शरीर कोणाचे सत्य, ज्याच्या सत्तेमुळे आपलं शरीर चालतंय, ते जो परमात्मा आहे त्याची आणि आपली गाठ पडते. त्यावेळेला सगळं अज्ञान जळून जातं आणि शिल्लक राहतो तो परमात्मा शिल्लक राहतो. आपण निमित्त मात्र हे आपल्याला कळून जातं. पहा पंचकृती पंचभूते स्वच्छादर्श मलाच्छादित वन्य प्रकाश धुमा वृत तैसे कामक्रोधाभिभूत अज्ञाने तिरोहित ते ज्ञान चंद्रबिंबा राहुग्रासे अथवा शैवादेशे जगासे तैसे स्वयंप्रकाश ज्ञानासे आच्छादी कैसी ही माया. ज्याप्रमाणे आपण सूर्यग्रहण झालं, चंद्रग्रहण झालं म्हणतो आणि त्या ठिकाणी राहू आणि केतू मध्ये आले असं म्हणतो, वास्तविकता त्या ठिकाणी तो भास असतो आपल्याला झालेला. किंवा पाणी स्वच्छ आहे पण त्यात शेवळ्यांनी त्याला झाकलेलं असतं. मोठमोठ्या ज्ञानांची मती भ्रष्ट होऊन जाते अधोगती उपाय माहिती परी न तगती आचरण करती अर्थेच. मोठमोठ्या ज्ञानी लोकांची सुद्धा मती भ्रष्ट होऊन जाते. डोळ हस्तांदवते संग सोडून निसंग वर्तते तेही बळे कुसंगे नाडती आचरण करते तेच. वानप्रस्थग्रस्त आश्रम घेते करू नये ती अचूक करते ज्या वस्तू कळत घेते तीच स्वीकारते प्रिय म्हणून. वानप्रस्थाश्रम घेतला काय, गृहस्थाश्रम घेतला काय, जे करू नये ते केलं तर त्याचा परिणाम जो व्हायचा तो होणार. प्रयत्ने जे पापे चुकविते तेही अदृष्टे पापात पडते काय म्हणावे ऐसे स्थिती ही काय ज्ञाती ज्ञानाची. प्रयत्न करून सुद्धा जे पाप करायचं नाही हे असं ठरवतात
पण जर त्यांच्या नशिबात तसंच असलं तर तेही तसंच घडून जातं. तेही अदृष्टे पापात पडते. अदृष्ट म्हणजे त्याचं कर्मच तसं गेल्या जन्मी असेल तर त्याच्या हातून तसं पाप घडतं. का म्हटलं बरं असं? त्याचं कारण असं आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी. जे त्या माणसाचा जर विनाश काळ जवळ आला असला तर त्यावेळेला त्या माणसाला वाईट कर्म करायची बुद्धी होते. प्रयत्ने जे पापे चुकविते तेही अदृष्टे पापात पडते. काय म्हणावे ऐसे स्थिती ही काय ज्ञाती ज्ञानाचे. जरी मोठा ज्ञानी झाला नेची पापाचे सावलीला तरी तो कार्यज्ञतेला भोले दीपाला पतंगसा. जरी मोठा ज्ञानी झाला तरी सुद्धा जसा दीप पतंगाला भुलून जातो तसं तो विषयाला भुलून जातो. पाप करणे हे अज्ञान याची दया पूर्ण जाणा. परिहा काम प्रवृत्ती कारण करीना गुमान तयाची. पाप करणं हे वाईट आहे त्याला कळत नाही का? ज्ञानी मनुष्य कळत. पण कामप्रवृत्ती अशी आहे की ती मोठ्या मोठ्याला भूल पाडते. परिहा काम प्रवृत्ती कारण करीना गुमान तयाची. काम हा असा आहे की तो कुणाचा ऐकत नाही. परिहा काम प्रवृत्ती कारण करीना गुमान तयाची. ही अवघे क्रिया जात केवळ एका कामाची चेष्टित. काम सर्वानर्थ आहेत तोचके परिणित क्रोध रूपे. मग हा कामच आहे सगळ्याला नरकाला नेणारा, अधोगतीला नेणारा कोण आहे? काम. आता हा काम एकदा मनात झाला आणि ती कामना पूर्ण नाही झाली की माणसाला काय येतो? राग येतो. कामात उद्भवती संमोहा, संमोहात स्मृतिविभ्रम. मग माणसाला राग येत जातो का? एखाद्या माणसाच्या इच्छेच्या आड दुसरा मनुष्य आला की त्याला त्या माणसाचा राग येतो. हे अवघे क्रिया जात केवळ एका कामाचे चेष्टित. काम सर्वानर्थ आहेत तोचके परिणित क्रोध रूपे. काम गती जय अवरोध तैच तो काम होई क्रोध. पदोपदी हा मोक्षास विरुद्ध ज्ञान प्रतिबंधक ही वृत्ती. कामना इच्छा पूर्ण करण्याच्या आड जो कोणी येईल त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये राग निर्माण होतो. म्हणजे कामाचंच रूपांतर क्रोधामध्ये होऊन जातं. काम क्रोध यांचा त्रास जडलाचाही अजिवास. ब्रह्मस्वरूपा जवळपास ज्ञानाचे पंक्तीस वास. याचा पाण्या वाचून बुडवितात, अग्नी वाचून जाळतात, शस्त्रा वाचून मारतात, दोरा विण करतात बंधन. असा हा काम विकार कसा आहे? पाण्याशिवाय नरकात बुडवतो. कामाच्या नादी लागले की नरकात जायचे. म्हणजे पाण्याशिवाय नरकात बुडवतो कोण? काम. पाण्या वाचून बुडवितात, अग्नी वाचून जाळतात. कामांध माणसाला काय सारखं त्याच्या मनात तोच विचार. त्यामुळे तो अग्नीशिवाय त्याला जाळतो. अग्नी वाचून जाळतात, शस्त्रा वाचून मारतात. शस्त्राशिवाय त्याला वेदना होतात. दोरावण करतात बंधन. तो त्या बंधनात पडतो. त्याला दोर काही वेगळा लागत नाही. काम हाच दोर त्यांनी त्याला बांधलेला आहे. तयापुढे ज्ञानीही न टिकत. ज्ञानिया करते पाहिजे नाही चित. महाप्रलय करण्याचे सामर्थ्य न कळता ग्रासित प्राणिया. हा काम विकार एवढा आहे की तो ज्ञानी त्याच्या पुढे ज्ञानी मनुष्य सुद्धा टिकत नाही. ज्ञानिया करती पाहिजे नाही जित. तो काम विकार कसा आहे? पैज म्हणतो हा एवढा मोठा स्वतःला शहाणा समजतोय ना, थांब म्हणले मी त्याला अधोगतीला नेतो. असं कोण म्हणतो? काम. तयापुढे ज्ञानीही न टिकत. ज्ञानिया करती पाहिजे नाही चित. महाप्रलय करण्याचे सामर्थ्य नकळत ग्रासित प्राणिया. महाप्रलय करण्याचं सामर्थ्य या कामविकारामध्ये आहे. चंदनाचे वृक्षामुळे जशी काळसर्पाची वेटोळी तशी कामक्रोधाची खोडी करून वेटाळी ज्ञानगर्भ. चंदनाच्या वृक्षाच्या खाली सर्पाने वेढा मारलेला असतो तसं या ज्ञानाला कुणी वेढा मारलाय? काम आणि क्रोधाने वेढा मारलाय. इंद्रिय बुद्धी आणि मन ही त्या कामाचे आहेत ना. तयाच्या योगे जीवाचे ज्ञान झाकून मोहन घाली तया. इंद्रिय बुद्धी आणि मन याला काम झाकून टाकतो आणि त्याच्यावर जणू काही तो मोह, म्हणजे एखाद्याला मोहाचं बंधन घालावं तसा तो जीव त्याच्यामध्ये अडकतो. कोण? ज्ञानी. पण नवल अहंकाराची गोठी न लगे अज्ञानापाठी. तो ज्ञानी माणसाच्या मागे लागतो.
इंद्रिये बुद्धी आणि मन ही त्या कामाच्या आहेत ना, तयाच्या योगे जीवाचे ज्ञान झाकोने मोहन घालितया. जरी तुम्हा पाहिजे चंदन, तरी सर्पाचे करा कंदन. काम क्रोधाचे साधून आवरण, साधावे निधा ज्ञानाचे. जर तुम्हाला चंदन पाहिजे असेल तर तिथं त्याला वेटाळा घालून बसलेल्या नागाला हाकलून द्यावा लागेल, सर्पाला हाकलून द्यावं लागेल, तेव्हा तुम्हाला चंदन वृक्ष हाताला लागेल. त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये असलेला काम आणि क्रोध याला आधी बाहेर काढलं पाहिजे, मग ज्ञानाची प्राप्ती होईल. न करता सर्पाचे कंदन, लाभेल काय कोणा चंदन. कृष्ण सर्पसमूह मारल्या विण पुरलेले धन लाभेल का. तैसे परतत्वात्मज्ञान ते पदरी पडाव्या कारण. प्रकृती जवन एक निस्सारण, हे एकचे साधन तदर्थ. म्हणून आधी इंद्रिय नियमना, तेने काम क्रोधा निर्दळन. जीव काम क्रोधादीन अज्ञानावरण ज्ञानास. देहाहून इंद्रिय सूक्ष्म, मन तयाहून सूक्ष्म परमा. बुद्धी मनाहून सूक्ष्म, बुद्धीहून सूक्ष्म परमात्मा. देहापेक्षा सूक्ष्म कोण आहेत? इंद्रिय आहेत. देहापेक्षा इंद्रिय सूक्ष्म आहेत, त्याच्यापेक्षा मन सूक्ष्म आहे, आणि मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे, आणि बुद्धीपेक्षा सूक्ष्म परमात्मा आहे. सर्व संसार धर्म वर्जित, हे ऐसे हे परम परात्पर परम सत. तो हा परमात्मा परमहित, तेचे अमृत निजरूपा. शुद्ध बुद्ध नित्यमुक्त, तेचे तत्व अभेदस्थित. तेचे परमानंदभूत प्रत्येकभूत चैतन्य ते. हा कसा आहे परमात्मा? शुद्ध आहे, नित्य आहे, मुक्त आहे, अभेद स्थितीला पोहोचलेला आहे, आणि चैतन्य स्वरूप आहे. दयानाम पंचीकरण तेचिके, मायारूप दर्शन अध्यारोप अपवादैक साधन. व्हावया प्रबोधन तयाचे. अपंचीकृत पंचमहाभूते पंचतन्मात्रा वदती जाते. तत्कार्य प्राणेंद्रिय मनोभूते ते सूक्ष्म शरीरता येते आत्मयाचे. पाहता पंचीकृत पंचभूते तेथून विराट उदय येते. ते आत्म्याचे स्थूल देहाते विराट ज्ञाते वत्तात. आणि म्हणून त्या शरीराला जाणायला गेलं की मग शरीरातली जी शरीर कशाने बनलेलं आहे हे ज्या वेळेला आपण जाणायला जातो त्यावेळेला हे शरीर पंचमहाभूताने बनलेलं आहे. आणि मग कशी शरीरामध्ये 25 तत्व आहे, त्याला पंचीकरण म्हणतात. हे जाणून घ्यावं लागतं. म्हणजे स्थूल शरीर कुठलं, सूक्ष्म शरीर कुठलं, हे जाणून घ्यावं लागतं. स्थूल सूक्ष्म शरीराकारण केवळ स्वरूप ज्ञान, ते जे सामान्य व्याकृत जाण. शरीर कारणात्मयाचे हे कारण शरीर ख्यात, ते जे चैतन्य प्रतिबिंबयुक्त केवल ज्ञाना कारणभूत अव्याकृत अव्यक्त नामजा. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण अशी आपल्याला शरीर आहे. हे स्थूल स्वरूप आपल्याला दिसतंय सर्वांना. सूक्ष्म स्वरूपाने आपण झोपेमध्ये लांब लांब ठिकाणी जाऊन परत येतो. अशी 4 शरीर माणसाला भगवंताने दिली आहे. हे कारण शरीर ख्यात जे चैतन्य प्रकृती बिंबयुक्त केवळ ज्ञाना कारणभूत अव्याकृत अव्यक्त ज्ञानामा. आत्म्याच्या ज्ञान ते या कारण, या निरवयव, या ना सावयव, ना उभय जाण. केवळ ब्रह्म एकत्व ज्ञान, तेनेच की निर्जन या देहा. हे कारण स्वरूप आहे, तेही चैतन्याचं प्रतिबिंब आहे. आणि महाकारण म्हणजे त्या परमात्मा स्वरूपामध्ये विलीन होऊन जाणं. स्वस्वरूपावस्थान अशीच मोक्षाभिधान. याविण मोक्ष नाही आण स्वरूपावस्थान तो मोक्ष. केवळ ब्रह्मात्मैकत्व ज्ञान झाल्या होईल आत्मने अज्ञान निरसन. म्हणून हे अज्ञान समजावया जाण, त्याचे निरूपण आवश्यक. अविद्येने शबल झाले ते ब्रह्मा शबलत्व आले. तयास ते नाम ठेवले ऐसे ते पावले वाच्यत्व. जरी अतिंद्रिय मूळचे वहिले बुद्धिग्राह्य वाचने केले. तेव्हाच ते मनी प्रविष्टले आकारा आले ओंकारे. केवळ ब्रह्मात्मैकत्व ज्ञान. ज्ञान कुठलं आहे? ब्रह्माचं आणि आपलं एकत्व होणारं हे ज्ञान आहे. त्याच्यामध्ये आपण विलीन होऊन जाणं हे ज्ञान आहे. ते सगळा अहंकार नाहीसा झाल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये विलीन होऊ शकत नाही. अज्ञानामुळे आपल्याला हे सगळं आकाराला आलेलं दिसतंय.
त्याला सत हे नाव ठेवलेले आहे. जरी अतिंद्रिय मूळचे वहिले बुद्धिग्राह्य वाचने केले, जरी हे इंद्रियाला अतिंद्रिय असलं तरी कळावं म्हणून त्याला काय केलंय, वाचने म्हणजे शब्दाने व्यक्त करता यावं म्हणून त्यांनी कुठलं रूप धारण केलंय, त्यांनी ओम हा शब्द आहे. या ओम शब्दाने हे सगळं व्यक्त झालेलं आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ते तिन्ही देवाचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार स्वरूप हे मूळ आहे. शब्द म्हणजे शब्दाने आपल्याला सगळं कळतंय. ज्ञान कशाने मिळतंय, शब्दाने. मग तो मूळ शब्द कुठला आहे, ओम. या ओम पासून सगळं निर्माण झालेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे शब्द हे आपल्याला वाचने आपल्याला निराळी ती नावं आपण दिली. मूळ निर्गुण निराकार आहे, पण त्याला आपण वाचने शब्दाने जाणण्यासाठी काही नावं दिलेली आहेत. या ओंकार ब्रह्माचे ध्यान सवे करता ईश्वर स्मरण सवे होई, जयाचे ध्येयावसाना पावे जन सार्थक. म्हणून हे जे मूळ स्वरूप आहे त्या परब्रह्माचं, ओम या शब्दाने ते ब्रह्म जाणलं जातं. म्हणून ओंकाराचा जप करत करत ज्याने देह सोडलेला आहे तो त्या ओंकार स्वरूपामध्ये मूळ स्वरूपामध्ये प्राप्त होऊन जातो. या ओंकार ब्रह्माचे ध्यान सवे करता ईश्वर स्मरण होईल, जयाचे देहावसान पावे जन सार्थक. असो या वाच्य ब्रह्मा वासावा व्यक्ताचा प्रादुर्भाव, व्यक्तापासून महत्त्व उपजय अहंभाव. त्यापोटी पंचतन्मात्रा अहंकारी पंचमहाभूते, त्या मातारी पंचमहाभूताच्या उदरी जगनिर्धारी जन्मले. अविद्या माया रूपदर्शन, तेचे या जगाचे रूपलक्षण. या विद्येचे करावया निरसन, अज्ञान विवेचन आवश्यक. अत्यंत विशुद्ध आणि निर्मळ जे चिन्मात्र स्वरूप केवळ, त्याहून जे वेगळे तेचे, जे ते शबल दोघांचे बेसळ करताना. ब्रह्म लक्ष ब्रह्म जाणा निराळे, वाच्याहून ते अत्यंत निराळे. म्हणून ही अज्ञानाची पडले उपदेश बळे सारावे. ते शब्दाच्याही पलीकडे येतो वाचून निवर्तन. त्याचे शब्दाने सुद्धा वर्णन करून सांगता येत नाही, पण वर्णन केल्याशिवाय कळत नाही, म्हणून शब्दाचा आधार घ्यावा लागतो. लक्ष ब्रह्म जाणा निराळे, वाच्याहून ते अत्यंत निराळे. म्हणून ही अज्ञानाची पडली उपदेश बळे सारावी. निद्रे माझी पडता स्वप्न, डोळे नसता डोळ समना. स्वये देख्या केलं त्रिभुवन, अविद्या कारणे या सर्वा. पाहू जाता वस्तू एक पर्याभासे, ती आणि रज्जुभासे सर्पलेख. रजत शुक्तिके गर्भात. डोळ्या आपण झोपलेला असताना आपल्याला स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये अनेक गोष्टी आपण पाहतो. त्या सगळ्या गोष्टी आपणच नटलेलो असतो. निद्रे माझे पडता स्वप्न, डोळे नसता डोळस मन. स्वये देख्या केलं त्रिभुवन, अविद्या कारणे अनावर. त्याला अज्ञान म्हटले, अविद्या म्हटले. पाहू जाता वस्तू एक पर्याभासे, ती अनेक रज्जुभासे सर्पलेख. रजत शुक्तिके गर्भात. असती वस्तू एक आणि दिसते वेगळी. म्हणजे अंधारामध्ये आपल्याला दोर सापासारखा भासतो. शिंपलं आहे ते चांदीसारखं चमकताना आपल्याला दिसतं. पाहू जाता वस्तू एक आभासे, ती आणि रज्जुभासे सर्पलेख. रजत शुक्तिके गर्भात. पहा सूर्याचे किरण केवळ जनमन तिथया मृगडळ. परी हा केवळ मायेचा खेळ, ज्ञानी हे अद्वळ इज पुढे. सूर्याचे किरण जमिनीवर पडल्यानंतर हरणाला ते वाटतं जळ आहे म्हणून त्याला मृगजळ म्हणतात, पण हा दृष्टीचा खेळ आहे, मायेचा खेळ आहे. परी हा केवळ मायेचा खेळ, ज्ञानी हे अद्वळ इज पुढे. पेटलेले कोलित हाती जेव्हा कोणी गरगर फिरवते, अग्नी कंकण दृष्टोप्रती येते ही ख्याती मायेची. एखादा टेंबा घेतला म्हणजे अग्नी आणि असा गरगर फिरवला किंवा उद्बत्ती अशी गरगर फिरवली तर आपल्याला असं वाटतं अग्नीचं वलय निर्माण झालं. पाहू जाता अग्नी खरा आला तर चक्रा नाही थारा जाई. तैसाचा माया मोह पसारा नसती की संसारा उपाधी. ऐस्या निर्धारी गेल्या प्रभ संसार तेव्हाच पावे प्रभ. मी देह माझे कलसा व्यर्थ परिश्रम हा सारा. मी देह आहे आणि हे माझ्या देहाचे संबंधित माझे सगळे आहेत असं हे जे अज्ञान आहे. मुळात देह म्हणजे आपण नाहीच, हा देह तात्पुरता घेतलेला आहे. आता देह जिथं देह म्हणजेच आपण नाही तर मग देहाचे आपले कसे असतील. म्हणून हे सगळं जाणून घेतलं की सगळं काय शाश्वत आणि काय अशाश्वत आहे ते कळायला लागतं.
मी देह माझे कलत्रधाम व्यर्थ परिश्रम हा सारा पुत्रपश्वादी तृष्णा पाशही वेचले जाऊन शेष म्हणती ज्ञानी पंडितेश सुख न लवलेश घाटेस. मी आणि माझं हे सगळं अज्ञानामुळे निर्माण होतं. आणि ज्ञान झालं की मी निघून जातो तो राहतो आणि माझं निघून जाऊन त्याचं राहतं. शास्त्र कुशल प्रज्ञावान दुजना हे आपणागमान अंतरी मोठा अभिमान असमाधान कारक माहेच मायावा ज्ञाना विद्या अथवा विद्या प्रकृती प्रधान आरंभी ज्ञानी याचे नेसन करता मग ज्ञान ज्ञान हे ते स्वयंप्रकाश करणे नलगे याचा उपदेश ज्ञानाचा होता निराश ज्ञानोल्लास प्रगटेल. ज्ञान हे स्वयंप्रकाशित आहे. अज्ञान गेले की ज्ञान शिल्लक राहतं. ज्ञान हे तो स्वयंप्रकाश करणे नलगे त्याचा उपदेश ज्ञानाचा होता निराश ज्ञानोल्लास प्रगटेल. तेज पुंज एखादे रत्न जाता केला मातीत दाटून गेली वर्षाचे वर्षे लुटून बुजाले स्वर्ण तयाचे कर्मधर्म संयोग प्राप्ती कथा काळ लागत हाती वाटे हरपली समोर दीप्ती दगड माती संगती. एक तेजपुंज रत्न आहे, मातीत पडलेले आहे, चिखलात पडलेले आहे. त्याच्यावरती सगळं मातीचा चिखलाचा पसारा आहे त्याच्यावरती. आणि ते पाहिल्यानंतर असं वाटतं की ह्या मूळ रत्नाचं तेज गेलं का काय. तेज कुठं जात नाही, तेज तिथंच आहे. वरची माती काढून टाकली, ते रत्न स्वच्छ धुवून घेतलं की तेज त्याचं त्याच्याजवळच आहे. फक्त वरती मातीचं आवरण होतं, चिखलाचं आवरण होतं, ते काढून टाकावं लागतं. तेज आतमध्येच आहे. तेजपुंज एखादे रत्न जाता कया केरा मातीत दाटून गेली वर्षाचे वर्षे लोटून बुजाले स्मरण तयाचे कर्म धर्म संयोग प्राप्ती कदा काळी लागतात. हे वाटे हरपले समोर दीप्ती दगड माती संगती पुढे ते स्वच्छ घासता वरील काट माती जाता पावेल ते पुरतेज पुंजता तैसीच अवस्था ज्ञानाची माती काट त्या ज्ञानी हाच अज्ञाने आवृत्त ज्ञान करता काट मातीचे निरसन उजळे रत्न सहज येते. ज्याप्रमाणे त्या रत्नावर साठलेली माती काढून टाकली की रत्नाचं ते जे आतमध्ये तसं ज्ञान आतमध्येच आहे. वरती हे अज्ञानाचं आवरण आहे, तेवढं काढून टाकलं की ज्ञान आतमध्येच आहे. म्हणून सोहिरा म्हणतो, सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती तिथे कसली दिवस राहते. हे वरचं आवरण काढून टाकलं की आतली आत्मज्योत आपल्याला दिसायला लागते. पाप कर्म विनाशक नित्यानित्य वस्तू विवेक तोचे सत्वशुद्ध प्रदा शुद्धी प्रदायक तोचे उत्पादक ज्ञानाचा. पाप कर्माचं विनाश कधी होईल, ज्या वेळेला आपल्या मनामध्ये विवेक जागृत होईल त्यावेळेला हे पाप कर्म हे ते सगळं हळूहळू निघून जाईल. हे जगमायेचा बाजार खऱ्या नकली वस्तू अपार खऱ्या म्हणून नकली घेणार ऐसे गिराय फारे ते. हा सगळा जग म्हणजे मायेचा बाजार आहे. खोट्या वस्तूलाच खरं समजून घेणारा हा मायेचा बाजार आहे. खोट्यालाच खरं मानणारा. हे जग मायेचा बाजार खऱ्या नकली वस्तू अपार खऱ्या म्हणून नकली घेणार ऐसे गिराय फारे रे. तरी निवडावी कैसी नकली भल्या भल्यांची बुद्धी थकली जी लक्षणे आणावी भुली ती तव समजली पाहिजे. म्हणून खरं खोटं एकत्र असताना खोटं बाजूला करून खरं घेता आलं पाहिजे. त्याला बुद्धीच पाहिजे. म्हणून सवे लागे पारखी नकली का दिसे सारख्या खऱ्यासारखे हे तो धावील देखी जाईल शिक्या ज्ञान. खोट्यालाच आपण खरं समजतो. मग या वस्तूतला खोटेपणा आपल्याला कधी कळेल, ज्या वेळेला एखादा मनुष्य त्या रत्नाची पारख करणारा आपल्याला भेटला की मग आपल्या जवळचं रत्न खोटंही कळेल. इतक्या वेळा आपण ते खोटं खरंच समजून सांभाळलेलं आहे. एक खेडेगावातला मनुष्य होता. तो एकदा शहरात आला. त्याच्या नातेवाईकाबरोबर एक रत्न खरेदी करायला गेला. असे बारीक बारीक खडे असतात रत्नाचे. तर ते रत्नाचे खडे ते खरेदी करायला गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की हा एवढ्या ग्रामचा खडा एवढ्याला, एवढा ग्रामचा खडा एवढ्याला, आणि मग त्याची हजारो रुपये किंमत एवढ्या एवढ्या खड्याची. तो मुलगा खेडेगावातला काय म्हणतो, असली रत्न आमच्याकडे समुद्राच्या किनाऱ्याला भरपूर पडलेले असतात. तो म्हणला
हे तुम्ही एवढंसं रत्न 4,000 देताना म्हणले मी पोतवर आणून देतो. तो व्यापारी म्हणाला ठीक आहे, ते पोतवर घेऊन ये. आणि त्या समुद्राच्या किनारी बारीक बारीक असे खडे पडलेले होते, ते त्यांनी सगळे गोळा करून आणले. आणि मग तो व्यापारी काय म्हणाला, हे तू आणलेलं पोतं असं सील बंद करून आपण ठेवून देऊ आणि माझ्याकडे तू कामाला राहा, 1 महिना 2 महिने कामाला राहा, आणि नंतर आपण तुझे पोत्यात जेवढे खडे आहेत तेवढे विकत घेऊ. आणि मग तो मुलगा त्या रत्नपारखी माणसाकडे कामाला राहिला. आणि मग रत्नाची पारख त्याला जमायला लागली की खरं कोणतं आणि खोटं कोणतं हे त्याला कळायला लागलं. आणि जसं त्याला खरं खोटं हे जाणण्याचं ज्ञान प्राप्त झालं, तसं मग त्या व्यापाऱ्याने सांगितलं, आता तुझं पोतं उघड आणि ह्यातलं खरं काय आणि खोटं काय बघ. त्यांनी ज्या वेळेला ते पोत्यातले खडे खाली टाकले त्यावेळेला त्या मुलाच्या लक्षात आलं की ह्यात एकही खरं रत्न नाही, सगळे आपण ते खोटेच खरं समजत होतो हे त्याच्या लक्षात आलं. म्हणजे रत्नाची पारख करणारा मनुष्य ज्या वेळेला आपल्याला भेटेल त्यावेळेला तो आपल्याला रत्नाची पारख कशी करायचं ते शिकवेल. आणि रत्नाची पारख एकदा आपल्याला कळायला लागली की मग आपल्याजवळची खोटी रत्न कुठली आणि खरी रत्न कुठली ती कळायला लागेल. तसा ज्ञानी मनुष्य ज्या वेळेला आपल्याला भेटेल त्यावेळेला सार काय आणि आसार काय ते आपल्याला तो समजून सांगेल. म्हणून लागे पारखी नकली का दिसे खऱ्यासारखी, तो दाबील देखा देखी जाईल शेखी अज्ञान. मग खरं काय खोटं काय हे तो दाखवून देईल. आणि मग आपण खोट्यालाच खरं समजत होतो हे एकदा त्याला कळलं की मग त्याचं आपल्याजवळ ज्ञान नव्हतं, अज्ञान होतं त्याला कळायला लागेल. अज्ञान जाता राहील ज्ञान होईल सहज सहज, जी माया निरसन उरेल तीचे सद्वस्तू जाण लगे प्रमाण प्रत्यक्षा. सोज्वल जरी बुद्धीची डोळे कल्पना तिमिरे असते झाकळे, हे तिमिर उपदेशे पडे जे उरे जे सगळे ते ज्ञान. काही वेळेला डोळे आपले दिपून जातात त्यामुळे समोरची वस्तू दिसत नाही, अज्ञानामुळे ती दिपून गेलेली आहेत. ज्ञान प्राप्त झालं की मग आपल्याला त्यातलं खरं खोटं कळायला लागतं. वस्ततः जरी मार्गी माळ दृष्टी देखे सांज वेळ, माळास्ता वाचला व्याळ अज्ञान पडळ कारण त्या शिखा खिशा माझील गुप्त दीप उजळता झाला. अज्ञान लोप प्रगट झाले खरे स्वरूप, व्यालत्वा पाप मावळले म्हणून अज्ञानाचा पाय घालवावा उपदेश उपाय. तदर्थ ज्ञानी झिजवणे काय अज्ञान ते का उपदेश दे. असता प्रपंचे वर्तमान प्रपंचे प्रसंगे प्रारब्धे जे अपांना ते भूतकार्य अज्ञानजन्य आदी हे ज्ञान आवश्यक. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म अविद्या माया सकळ भ्रमा, या जय होईल उपरमा तैच संभ्रम ज्ञानाचा. प्रपंचामध्ये असताना अशाश्वतालाच आपण शाश्वत समजत बसतो आणि मग ज्ञानी मनुष्य भेटल्यानंतर आपल्याला अशाश्वत काय आणि शाश्वत काय ते कळायला लागतं. म्हणून सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सत्य काय आहे जाणणंच, ते सच्चित स्वरूप एकदा आपल्याला कळलं की ते सद्गुरूशिवाय दुसरं कोणी दाखवू शकत नाही. सच्चिदानंद सच्चित आनंद स्वरूप असणार हे चैतन्य आपल्याला कोण दाखवून देतं तर फक्त सद्गुरूच दाखवतात, दुसरं कोणी दाखवू शकत नाही. ज्याचा गेला न देहाभिमानात याचं कोण म्हणे सज्ञानाभिमानाच्या अधिष्ठान ज्ञानावज्ञान मूर्तिवंत. ज्याचा अहंकार गेला नाही त्याला ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल. अहंकार हेच अज्ञान आहे, अहंकार निघून गेला की ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानाचा सुद्धा अहंकार असेल तर परमात्मा तत्व आपल्याला कळणार नाही, तो अहंकार गेला की कळेल. ज्याचा गेला देहाभिमानात याच कोण म्हणे सज्ञानात अभिमानाच्या अधिष्ठान ज्ञानावज्ञान म्हणतं. जयास म्हणते मायेचा पोर जयास दया माझे जगचोर, तो हा देखत बोल संसार अज्ञान मूलधारक तयास. म्हणून मायेचा हा जो पसार आहे तो अज्ञानाचा पसार आहे. एकदा कळलं यातलं खरं सत्य काय की मग मात्र त्या मायेमध्ये कोणी गुंतून पडत नाही. अज्ञानापासून याचा उद्भव अज्ञानजनित याचे एकत्वीचे अनेकत्व स्वभाव अनेकत्व भाव तयाचं नाव ज्ञान. एकच असून अनेक रूपाने भासतंय ते अज्ञान आहे. तसं एकच आहे पण अनेक रूपाने. काय सोन्याचे अलंकार म्हणजे सोनं एकच आहे पण ते अलंकार रूपाने नानाविध नटलेलं असल्यामुळे त्या आकाराप्रमाणे त्याची
नावं पण वेगवेगळी आहे. आता आकार वेगळा, नावं वेगळी असली तरी त्यातलं सोनं जो जाणतो त्याला त्या आकाराचा नावाचा काही फरक पडत नाही. किंचित प्रकाशय किंचित अंधार ऐशा समये मार्गी तदोर दोरचे असता भास विकार भय अपार वाढत सर्पावास केवळ अज्ञान ते अज्ञाने दाखले ज्ञान न होता हे अज्ञान निरसन होई नाम निर्भय कोणा वासे सुवनवाळा कोणा दिसे दंड डोळा जेवणच्या भासची सगळा भ्रांतीच्या अवकळा अनिवार केवळ आगम वचनानुसारी जो आस्तिक बुद्धेश आस्तिक श्रद्धानुकारी तोची ब्रह्मज्ञानाधिकारी नास्तिक जन्मांतरी नेणेच. जो आस्तिक म्हणजे ज्याची परमेश्वरावर श्रद्धा आहे, ज्याची गुरुवर श्रद्धा आहे, त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. जो नास्तिक आहे त्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही, म्हणजे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. येथे न कामी प्रवचन अथवा अनेक वेद स्वीकारण अथवा न मेधा ग्रंथार्थधारणा ग्रंथ अवलोकन बहुश्रुतता. या ठिकाणी प्रवचन करणाऱ्याला ब्रह्मज्ञान असेल असं नाही. नुसतं वेद पाठ आहेत म्हणून ब्रह्मज्ञान असेल असंही सांगता येत नाही. अनेक ग्रंथ मुखोद्गत आहे म्हणजे ब्रह्मज्ञान असेल असं सांगता येत नाही. खूप आपण ऐकलेलं आहे म्हणून ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त झालंय असं म्हणता येत नाही. शब्दे होईल शब्द ज्ञान तेने का होईल वस्तुज्ञान वस्तुविज्ञान बुद्ध्या अति विवेक संपन्न वस्तुंत दिन केव्हा हे. केवळ आपल्याला शब्दज्ञान प्राप्त होईल पण त्या ब्रह्मज्ञान ते आपल्याला प्राप्त होणार नाही. श्रुती मोठी बांधली श्रुती मोठी बांधली हाव परीन लागला वस्तूचा धाव परतल्या ऐसे वस्तू जेव्हा कुंडली धाव जाणवीची. श्रुतीने सुद्धा भगवंताला जाणण्याचा प्रयत्न केला पण श्रुती सुद्धा नेती नेती पराकृती असं म्हणतात. श्रुतीने मोठी बांधली हाव परीन लागता वस्तूचा धाव परतल्या ऐसे वस्तू जेव्हा कुंडली धाव जाणवीचे. षड्दर्शने टीके झाली अद्याप वादच करीत राहिली आत्मवस्तू ठाई केली शब्दा ना कळली केव्हाही. षड्दर्शनाने सुद्धा 6 प्रकारचे दर्शन आहेत. त्या त्यांनी सुद्धा जाणण्याचा भगवंताला प्रयत्न केला पण ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनाही ती वस्तू आकळली नाही, आत्मस्वरूप जाणवता आलं नाही. झाले मोठे शब्दपंडित वस्तू सूर्यापुढे खचतोय एकदा झाली वस्तू प्राप्त मावळे समस्त शब्द झालं. शब्दपंडित अनेक होऊन गेलेले आहेत पण ते ज्याप्रमाणे सूर्याच्या पुढे काजवे तसे झालेले आहेत. ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो मौन बाळगतो. काय बोलण्यासारखं काही शिल्लकच राहिलं नाही असं म्हणतो. उगाराही निवांत शिणशी वाया जगी पहा अंधारे राती दीप प्रकाशी क्रिया चालते परी सूर्योदय होता प्रवाती उपेक्षिती दीपाते. जरी तरी जे नवे वाचेचा विषय होईल कैसे तरी उपदेश म्हणून अज्ञान निरसन दे असा व्याख्येय वक्त्यात एक आस्तिक बुद्ध्या उपासना तेनेच आत्माहून प्रसन्न करी निज तत्व भाव प्रकाशन होईल उपलभ्यवान उपासका. आत्म्याचे ठाई परमात्म ध्यान दोन्ही माझे अभेदान संधान येणे परिकर्ता उपासना आत्माचे प्रसन्न उपासका. आपण आपला आत्मा हाच परमात्मा आहे हे लक्षात आलं पाहिजे. आत्मा हा परमात्मा आहे. आपण वेगळे नाहीत. आपला आत्मा म्हणजे परमात्मा याचा अर्थ काय आपण त्या परमात्म्यापासून वेगळे नाहीत, विभक्त नाही. तो आणि आपण एकच आहे ही भाव आपल्या मनामध्ये जागृत पाहिजे. तया नाही अन्य साधन तेनीच व्हावे लागे प्रसन्न साधक पाहून आत्मप्रवण आत्मा त्या आपण जे करी कृपा. आता सर्वत्र आपण भरलेले कसं जाणायचंय. आपणा चिमोटा घेतला तेने जीव कासावी झाला आपणावरून दुसऱ्याला जाणीत जावे. आपल्याला चिमटा घेतल्यानंतर आपल्याला वेदना होतात ना तसं दुसऱ्याला चिमटा घेतला तरी त्याला वेदना होईल असं जाणायचं. म्हणजे सर्वत्र तो परमात्मा भरलेला आहे. जसा आपल्यात आहे तसा त्याच्यामध्ये कळेल. आपल्याला भूक लागते त्याला भूक लागते, आपल्याला थकवा येतो त्याला थकवा येतो. हे सगळं जाणणं म्हणजे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असलेला परमात्मा एकच आहे हे जाणणं. तया नाही अन्य साधन तेनीच व्हावे लागे प्रसन्न साधक पाहून आत्मप्रवण आत्मा त्या आपण जे करी कृपा. होता ग्रंथाची विषय समाप्ती वक्ते श्रोत्या सदैव प्रार्थिते श्रवण श्रमार्थ क्षमा मागती ही शिष्टरीती सर्वत्र
तैसे नव्हे असं चरिती हे करतो तो याचे न माझे माथे स्वये साईच निज कथा लिहिती लेखणे मधा ती लिहून. त्यात मग हेमाडपंत म्हणतात माझं कर्तृत्व काही नाही, बाबाने जसं सांगितलं तसं मी लिहिलंय, तसं बाबा जे सांगतात मुखातनं वाजवतायत ते आपण वाचतोय, आपल्या पदरचं काय आहे. म्हणून नवे मी ग्रंथ करता येथे निश्रांत कोणी मज करता क्षमा केची श्रुती म्हणता आदळे माथा करतो तो मज नाही येथे भूषणांना किंवा नातळे अंगादूषण जेथे साईच करता आपण तयाचे संपूर्ण हा विषय घेऊन साईच्या अनुज्ञापना केले त्याने जैसे कथन तैसे तैसे मी केले लेखन अज्ञान विचन श्रवणार्थ प्रकट करावया निज वैभव आपला प्रताप आपला वैभव प्रवेशोन मजवाजी स्वयमेव विषयार्थ गुरुदेव प्रकाशी. आपलं वैभव आपल्याच माझ्या निमित्ताने बाबांनी प्रगट केलेलं आहे असं हेमाडपंत म्हणतात. देईल जो या ग्रंथात भूषण अथवा त्याचे माने जो भूषण ते दोघे मजवंद्यपूर्ण निज नारायण स्वरूप. याला चांगलं म्हणा वाईट म्हणा माझ्या सृष्टीने ते परमात्म स्वरूपच आहे. भक्ताचे अपरमिता स्वय निर्मोनी निज चरिता हे माडाच्या धरून आता कथा लिहिता श्रीजाई जयाचा शरीर परिग्रह केवळ करावया लोकानुग्रह अखंडावया कोतर्क दुराग्रह लोकसंग्रह रक्षावया. जयाचा शरीर परिग्रह म्हणजे ज्यांनी केवळ जगाच्या कल्याणासाठी देह धारण केला असे आमचे सद्गुरू म्हणजे साईनाथ महाराज. जयाचा शरीर परिग्रह केवळ करावया लोकानुग्रह लोकांचं कल्याण करण्याकरताच बाबांनी देह धारण केला आहे. म्हणजे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणजे जी संत आत्तापर्यंत झालेत आणि आत्ता आहेत आणि पुढे होणार आहेत. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. परमेश्वराची देणगी येते. परमेश्वरच निराळ्या संतांच्या रूपाने अवतीर्ण होऊन धर्मस्थापनेचं कार्य करत असतो. जयाचा शरीर परिग्रह केवळ करावया लोकानुग्रह खंडावया कुतर्क दुराग्रह लोकसंग्रह रक्षावया. संतांनी शरीर धारण केले म्हणजे अवतार धारण केले. कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. संतांनी अवतार एवढ्यासाठी धारण केला की जडजीवाचा उद्धार करण्यासाठी, लोकांच्या मनामध्ये परमार्थाविषयी असलेले सगळे भ्रम दूर करण्यासाठी आणि त्यांना परमात्म स्वरूपाची जाणीव करून देण्यासाठी संतांचा अवतार आहे. आणि ते लोकसंग्रह करतात. लोकांना एकत्र आणल्याशिवाय उपदेश कसा होणार आहे. लोकसंग्रह रक्षावया म्हणून हे माडतया चरणी अनन्य भावे लोटांगणे पुढील रसाळ कथांच्या श्रवणी व्हावे श्रोतृगणे सावचेत. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरते भक्त हेमाडपंत विरचते श्री साई समर्थ चरिते अज्ञान निरसनम नाम 50तमो अध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथ अर्पणमस्तु. या ठिकाणी साई सच्चरित्रातला 50वा अध्याय पूर्ण झाला. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सुख दातार जीवा चरण रजत जावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाडूनिया अनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जन रावे निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दया घडा
ऐसी तुझी ही माव आरती साई बाबा। तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणे मार्ग दाविसी अनाथा आरती साई बाबा। कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साकार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा। आठा दिसा गुरुवारी भक्त करीती वारी प्रभुपद पहावया भव भय निवारी आरती साई बाबा। माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा आरती साई बाबा। इच्छेत दिन चातक निर्मल तोय निज सुख पादवे माधवाया सांभाळा पोली भाक आरती साई बाबा। आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरण रजतळी जवा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा। लुटांगण वंदन चरणा डोळ्याने पाय रूप तुझे प्रेम्यारंगेन आनंद पूजन भावे वाळेन मनना। त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याद्रवणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे। हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे। साईनाथ महाराज की जय।